अंघोळ वगैरे झाली होती आणि आता करायचा होता स्वयंपाक. तर दुपारच्या स्वयंपाकामध्ये आज मी बनवणार होते खिचडी. दुसरं तर काय बनवणार नव्हते. चपाती वगैरे. चपाती म्हणलं आज संध्याकाळीच बनवावी. आता सध्या खिचडी बनवावी. मग इथं टोमॅटो वगैरे कट करायला घेतले. सगळं सामान घेतलं खिचडीचं आणि मेन म्हणजे मसाला पोळीच नव्हती. मग खाली जाऊन आधी त्याला मसाला पोळी आणायला लावली आणि आजकाल आमच्या महिलांना टोमॅटो एवढं जास्त आवडायला लागले ना, घरात जेवढे सगळे काय टोमॅटो आहेत ना, ती एका दिवसातच पूर्ण संपवून टाकायला लागले. तिनं फक्त टोमॅटोचं आतलं जे बी आहे ना, तेवढंच फक्त खाती आणि बाकीचं सगळं टाकून देते. त्याच्यामुळे आमच्या घरात आजकाल टोमॅटो खूप जास्त लागायला लागलेत. आणि इथं माही आता आदित्य आरूसोबत खेळायला लागली होती. त्याच्यामुळे मला पण आता टाईम भेटला होता की पटकन मी खिचडी करेल आणि सगळ्यांना जेवायला पण देईल. आणि मग सकाळचा पण नाश्ता वगैरे झाला होता. ते काही मी शूट केलंच नव्हतं. इथं मस्तपैकी खिचडी जी आहे ना, ती रेडी झाली होती आणि मग कसली भारी झाली होती ना, एवढी लुसलुशीत झाली होती ना आणि एकदम परफेक्ट झाली होती पूर्णच. आणि दिसायला पण खूप सुंदर दिसायला लागली होती आणि खायला टेस्टला तर एकच नंबर झाली होती. इथं सगळ्यांना जेवायला मी दिलं. आदित्यला, आरुषला, माही पण आमची ना खिचडी खाती. तिला आवडती खिचडी. मग आणि हे दोघं पण होते ना, त्यांच्या नादानं तिनं आता खायला पण लागलेली आहे. मग तिथं तिचं सायकलवर स्टंट चालला होता. आदित्य आरुष सायकलवर असं पळवतात ना पाठीमागं उभं राहून, तर तसं ती पण त्यांच्यासारखं करायला लागली होती. इथं आता मस्तपैकी सगळ्यांनी जेवण ती केली आणि मी पण घेतलं. त्याचबरोबर शेरा पण बनवला होता सकाळी आणि मिरच्या पण होत्या तळलेल्या, त्या पण घेतला. तर चला मग असा होता माझा आजचा व्हिडिओ. जर आवडला तर लाईक करा, शेअर